थांबतो. मला सांगा, माझ्याकडे 1 रुपया आहे. माझ्याकडे बोलत चला. माझ्याकडे 1 रुपया आहे आणि तुमच्याकडे पण 1 रुपया आहे. बरोबर? माझ्याकडे 1 रुपया आहे आणि तुमच्याकडे पण 1 रुपया आहे. आता मी माझ्याकडचा 1 रुपया तुम्हाला दिला आणि तुम्ही तुमच्याकडचा 1 रुपया मला दिला. दोघांच्यात किती झाले? दोघांच्याकडे किती झाले? समजते ना बोलतेलं? क्लिअर करावं. माझ्याकडचा 1 रुपया मी तुम्हाला दिला आणि तुमच्याकडचा तुम्ही 1 रुपया मला दिला. दोघांच्याकडे किती झाले? किती झाले? अरे तरुणांनो, किती झाले? प्रश्न कळते ना माझा? माझ्याकडचा 1 रुपया तुम्हाला दिला, तुम्ही तुमचा रुपया मला दिला. दोघांच्याकडे किती झाले? एकच झाले ना? याच्या पुढचा आहे का? याच्या पुढचा आहे का? माझ्याकडे एक चांगला विचार आहे. माझ्याकडे एक चांगला विचार आहे आणि तुमच्याकडे पण एक चांगला विचार आहे. कळते ना? माझ्याकडे एक चांगला विचार आहे आणि तुमच्याकडे पण एक चांगला विचार आहे. आता माझ्याकडचा मी एक चांगला विचार तुम्हाला दिला आणि तुमच्याकरता तुम्ही एक विचार मला दिला. आता दोघांच्याकडे किती झाले? किती झाले? माझ्याकडचा एक विचार मी तुम्हाला सांगितला आणि तुम्ही तुमचा एक विचार मला सांगितला. दोघांच्याकडे किती झाले विचार? अहो दोन झाले. कळते ना? तुमच्याकडे 2 झाले आणि माझ्याकडे 2 झाले. म्हणजे विचारांची देवाणघेवाण ही सर्वश्रेष्ठ आहे. मग तेच विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता, एक चांगले विचार तुम्हाला ऐकवण्याकरता या ठिकाणी आमच्या या तरुण वर्गांनी हा अट्टहास केलेला आहे. हे व्याख्यान ठेवलेलं आहे तुमच्याकरता, आमच्याकरता नाही. तुम्हाला काहीतरी कळावं, तुम्हाला महापुरुषांचा विचार कळल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना सांगाल, ती मुलं घडतील. असो, या ठिकाणी आपले जे व्याख्यात आहेत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्टेजवरती आगमन करतो. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी 2 मिनिटात पाहुण्यांची व्याख्यात्यांची ओळख करून देतो. आजचे व्याख्याते जे आहेत दिग्विजय दादा खोत, खर तर ते इंग्लिशचे एक सुपुत्र आहेत. ते युवा उद्योजक आहेत, दर्जेदार शेतकरी आहेत आणि तरुणांना ते एक चांगले विचार देत, मार्गदर्शन देत असतात. ते आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करत असतात. आणि या ठिकाणी अहिल्यादेवींच्या जयंती निमित्त त्यांचं या ठिकाणी आम्ही व्याख्यान ठेवलेलं आहे. तर त्यांचे आज अनमोल विचार आज आपल्याला ऐकायचे. लय नाही, एक अर्धा पाऊण तास फक्त कार्यक्रम होईल. ते झाल्यानंतर तुम्हाला जेवण आहे. हे तुम्ही जसं वागताय ना आमच्याबरोबर, तसंच आम्ही पण तुमच्याबरोबर वागणार आहे. इथून पुढे प्रत्येक कार्यक्रमाला येत चला. असो, 2 मिनिटं साहेब बोलतील आणि कार्यक्रमाला लगेच सुरुवात होईल. या ठिकाणी आपण ज्याची आतुरतेने वाट बघताय, म्हणजे महाप्रसाद नव्हे, व्याख्यानासाठी ज्याची आतुरतेने वाट बघताय, ते आपले दिग्विजय महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम पहिला टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. सौरभ महाराजांनी जे आपल्याला या ठिकाणी 2 मिनिटं खडे बोल मध्ये सांगितलं, याचं खरोखर राग मानून घेऊ नका. काय आज काय व्हायलंय, अहिल्यादेवी होळकर म्हणजे फक्त लहान मुलांच्या मध्ये काय व्हायलंय, आपल्या घरातूनच सांगलोय, आमच्या मुलांच्या पासून सांगलोय. जयंती म्हणजे डॉल्बी, नाचणे, गाडी, सायलेन्सर काढून फिरवणे, ही ओळख झाल्या जयंतीची. बघा, तुम्हाला माहित आहे का, हीच ओळख झाल्या. ती ओळख काय आहे, जयंती काय आहे, अहिल्यादेवी होळकर काय आहेत, याकरिता आपण हे आज व्याख्यान ठेवलेलं आहे. आणि ज्यांना अहिल्यादेवी होळकर जाणून घ्यायचे असतील, त्यांनी खरोखर एक 10 मिनिटं शांत राहून ऐका. 10 मिनिटांना तुम्ही ऑटोमॅटिक पुन्हा ऐकायला तयार होणार, एवढी गॅरंटी आहे. कारण त्या अहिल्यादेवी होळकरांनी आपल्यासाठी काय केलंय आणि आपण या छताखाली बसलोय, ते कोणामुळे बसलोय हे तुम्हाला 10 मिनिटाच्या आत कळतं. त्यासाठी या कार्यक्रमासाठी आम्ही खरोखर सांगतो, त्यांच्या आधारित अभ्यास केलेली व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आणि माझं कळकळीची एक तुम्हाला मनापासून विनंती आहे की तुम्ही आपली जी मुलं आणलाय त्यांना बी ऐकण्यासाठी हे करावे. आणि मी कार्यक्रमाची सुरुवात करतोय.
या ठिकाणी सर्वप्रथम दीपपूजन या ठिकाणी करायचं आहे. यासाठी मी विनंती करतो खोत महाराजांना, सौरभ महाराजांना आणि लिंगाप मुदळे महाराज, तसेच दत्ता मुदळे महाराज आणि समाजातील ज्येष्ठ मंडळी महादेव मुदळे, सखाराम मुदळे यांनी सुद्धा या ठिकाणी दीपपूजनासाठी उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी दीपपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. टाळ्याच्या गजरामध्ये त्या दीपपूजनाचं सुद्धा स्वागत करायचं आहे. बऱ्यापैकी महिलांना माहीत झाले की कार्यक्रम नंतर आहे, आपल्याला दाखवले गाणे करणार आहे, त्यामुळे महिला सगळ्या कार्यक्रम ज्यावेळी कार्यक्रम जेवणाचा चालू होईल त्यावेळी या ठिकाणी आपला मंडप भरलेला दिसेल. जरा या ठिकाणी दीपपूजन झालेलं आहे. त्यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा हार घालून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या ठिकाणी खोत महाराजांच्या हस्ते व सौरभ महाराजांच्या हस्ते हार अर्पण करायचा आहे. या ठिकाणी ज्यांनी आपल्याला आचार दिले, विचार दिले, संस्कार दिले, अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर आज या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी गंभीरतेने आणि शांततेने नंतर आहे. प्रश्न आज माझ्या व्याख्यानाचा किंवा इतर यांनी केलेल्या कामाचा कशाचाच नाहीये. फक्त ज्यांच्या विचारांचा, ज्यांच्या कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी उठाठेव केलेली आहे, त्या अहिल्या देवींच्या, त्या मातोश्रीच्या विचारांचा पायीक होण्याची जबाबदारी आपली आहे की नाही, हा फक्त एकदा मनाला प्रश्न विचारा. आणि मग सौरभ महाराजांना किंवा आदरणीय दादांना सांगायची गरज नाही की तुम्ही इथं या, तुम्ही बसा, तुम्ही हे ऐका, तुम्ही आचरणात आणा, अजिबात नाही. कारण 16व्या शतकाच्या आधी मुस्लिम पातशाह्यांनी या महाराष्ट्राला अक्षरशः गुलामगिरीमध्ये बरबटलेलं होतं. समाज गुलामगिरीमध्ये होता. आपल्या आयाभायांना दिवसा ढवळ्या त्यांच्यावरती अत्याचार होत होते. शेती आपण करू शकत नव्हतो. आणि त्यावेळी 17व्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये आई जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि या मरगळलेल्या महाराष्ट्रातल्या समाजाला त्यांनी स्वाभिमानानं कसं जगावं हे शिकवलं. हे स्वराज्य त्यांनी उभा केलं. हे कोणासाठी केलं? तुम्ही एक लक्षात घ्या, आज आपण फक्त इथं 10 मिनिटं बसू शकत नाही, कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. आणि त्या महाराजांनी स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं. जवळजवळ 450 किल्ले असणारे छत्रपती शिवाजी महाराज, एकाही किल्ल्यावरती कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाहीये. हा त्यांच्या मनाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा मोठेपणा आहे, हे विसरून चालणार नाही. मी हे सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये स्वराज्य निर्माण केलं. पण या स्वराज्यावरती छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा समाधानी नव्हते. ते नेहमी सांगत असत, हे जरी स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा असली तरी ते रयतेचं राज्य झालं पाहिजे, ते सुराज्य झालं पाहिजे. आणि सौरभ महाराजांनी दादा हे लक्षात घ्या, जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य उभं केलं असलं तरी या राज्याला सुराज्य बनवणाऱ्या माता जर कोणतर असतील, कोण असतील, तर या इतिहासामध्ये नाव नोंद केलं गेलेलं आहे. एकमेव अशी राज्यमाता आहे, लोकमाता आहे. आणि म्हणून त्यांना पुण्यश्लोक म्हटलं जातंय. या अहिल्यादेवी होळकर आहेत, लक्षात ठेवा. आज नाव घेताना सुद्धा लाज वाटते, कारण त्यांच्या इतका कर्तृत्वाने मोठा आपण नाहीच आहे. इथं आपण बसून आपल्या महाराष्ट्रामध्ये खरं तर सौरभ महाराज यांना अहिल्यादेवी होळकर म्हटलं जातं.
पण तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जा, मावळा प्रांतात जा, महेश्वरी राज्यामध्ये जा, तिकडे तुम्हाला त्यांना मातोश्री शिवाय कोणी बोलवत नाही. आणि आज माझ्या मातोश्रीच्या कार्यकर्तृत्वाचा या ठिकाणी वसा आणि वारसा जपण्यासाठी त्यांच्या झालेल्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं हा छोटासा कार्यक्रम आहे. मी कोणी व्याख्याता नाहीये, मोठा कोणी व्याख्याता नाही. फक्त 2 वेळा सद्गुरू बाळूमामांच्या कृपेनं मला बाळूमामांचं चरित्र सांगण्याची संधी बाळूमामांनी मला दिली. संत बाळूमामा पायी दिंडी सोहळ्यात मी वारकरी म्हणून जातोय. या दिंडी सोहळ्याचा खर तर एक वारकरी असल्यामुळं त्यांच्याबद्दल बोलावं म्हणून मी या ठिकाणी बोललो होतो. आणि परवाच 8 दिवसापूर्वी गेल्या रविवारी या ठिकाणी सौरभ महाराज सांगत होते की आम्ही 8 दिवसाचं पारायण केलं. तुम्हाला आम्हाला त्याचं काय पडलेलं नाहीये. आज सुद्धा मला चिंता फक्त काय, माझं कसं भागेल, काय व्हायचं ते हो दे, समाज आपलं बघून घेईल. पण नाही, हे लक्षात घ्या, हे कलियुग आहे. या ठिकाणी तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. आज तुम्ही जो विचार करताय, ही मुलं जरी समाजासाठी धडपडत असली तर उद्या या बाळूमामांचा आणि अहिल्या देवींचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण समाज किंवा इतिहास हा त्यांचाच लिहिला जातो जो समाजासाठी काहीतरी काम करतो, जो समाजाला काहीतरी देतो, जो स्वतःसाठी जगलाय. अहो, याच्यामध्ये इतिहासामध्ये किती राजे होऊन गेले. काय सांगाल तुम्ही अहिल्या देवींची ओळख? छत्रपती शिवरायांनंतर जर सुराज्य कोणी निर्माण केलं असेल, सुराज्य म्हणजे नेमकं काय? अहो, स्वतःकडे सत्ता असताना तुम्ही सांगा, साधा सरपंच झाला की त्यांची कॉलर किती टाईट असते महाराज. कुठलं तरी एखाद्या मंडळाचं अध्यक्षपद मिळालं की नाही, आम्हाला सहन होत नाही. आमच्यामध्ये तो अहंकार येतो. ती सत्ता आपल्याला सहजासहजी साधं जीवन जगू देत नाही. लगेच आपण गुरमीमध्ये येतो. तो अहंकार आपल्याला स्पर्श झाला महाराज की लगेच बघा आपल्या चालण्या बोलण्यात आचरणात फरक पडतो. पण इतक्या मोठ्या प्रांताच्या त्या स्वतः राज्यकर्त्या असताना देखील कधीही त्यांनी स्वतःचा विचार केला नाही. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा रयतेचं सुख समोर ठेवलं. म्हणून सत्ता असताना ज्यांनी स्वतःचा विचार न करता रयतेच्या सुखाचा विचार केला त्या होत्या राजमाता मातोश्री आदरणीय अहिल्याबाई होळकर. अनेक वेळा आपण प्रसंगांमधनं तुम्ही कदाचित, मला माहिती नाही किती जणांना त्यांचा इतिहास माहिती आहे, पण आज जर त्यांच्या जीवन चरित्राचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी होत्या त्या इतर, मी अनेक जणांची चरित्र वाचली, पण सगळ्यात जास्त अडचणींचा आणि संकटांचा सामना जर कोणी केलेला असेल तर तो आदरणीय मातोश्रींनी केलेला होता, हे विसरून चालणार नाही. खर तर मगाशी सौरभ महाराज अगदी पोट तिडकीनं सांगत होते, हो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, तो काळाची गरज आहे, पण आमच्या घरी नको, आम्हाला त्रास नको, अडचणी नकोत, अगदी सहज सरळ माझं जीवन असलं पाहिजे. दुसऱ्यांकडे बाकी आपण अपेक्षा करतो, पण 18व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये 1925 ला या ठिकाणी शिंदे घराण्यामध्ये या मातेचा जन्म झाला. मला वाटतं 31 मे 1725 ला मानकोजी शिंदे आणि सुशीला देवी शिंदेच्या पवित्र घराण्यामध्ये, मी पवित्र का म्हणतोय बघा, अत्यंत धार्मिक असणारं धनगर कुटुंबातलं ते एक घर होतं. त्यावेळी चौंडी गावचे ते पाटील होते आणि त्यांच्या घरी एकमेव या म्हणजे पुत्राचा, त्याला कन्यारत्नाचा म्हणतो आपण, तर त्यांचा जन्म झाला. अत्यंत आनंदाचं वातावरण होतं. त्यांना खूप आनंद झाला होता, कारण त्यांना माहिती होतं की आज मी या मुलीवरती जे संस्कार करणार आहे ते पुढे जाऊन या समाजाला माझ्या मुलीनं काहीतरी नक्की दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. स्त्रियांना घराबाहेर दिलं जात नव्हतं. स्त्रियांना शिक्षणाचा तर विषयच नव्हता. स्त्रियांना शिक्षण मान्य, या समाजाला मान्य नव्हतं. सौरभ महाराज, स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं, पण आदरणीय त्यांच्या आई वडिलांनी त्यांची घरीच शिक्षणाची व्यवस्था केली आणि त्यांना धार्मिक शिक्षण असू द्या, त्यांना साक्षर करण्यासाठी त्यांना अक्षरांची ओळख असू द्या, वेद असू देत, या सगळ्याचं शिक्षण घरी कसं मिळेल, त्या पद्धतीनं घडत जातील याचा पूर्णपणे त्यांची संपूर्ण व्यवस्था त्याच्या आई वडिलांनी केली होती. लक्षात घ्या. आज झालंय कसं, आमच्याकडे शिक्षणाच्या भरपूर व्यवस्था आहेत, पण आज आई वडिलांना बाकी त्यामध्ये मुलगा माझा काय करतो यामध्ये रस नाही. मी बघितलं, आई वडिलांना इतकं स्टेटस वाटतंय महाराज की माझा मुलगा किंवा माझी लहान मुलगी इंग्रजी शाळेत शिकते, याचा प्रचंड त्यांना अभिमान वाटतो, आनंद वाटतो. पण तुमचा मुलगा तिथं जाऊन काय शिकतो, भले ठीक आहे, तुमचा मुलगा हुशार असेल, चांगलं शिकतही असेल, पण त्याला आपण चांगले संस्कार दिलेत का हे पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या.
त्या मायबापांकडे भलेही संपत्ती नव्हती, ते जरी पाटील असले तरी संपत्ती अगदी कमी होती. या शिंदे घराण्याकडे असलेली संपत्ती थोडीशी कमी होती आणि अत्यंत सुखानं धार्मिक कार्य करत हे दाम्पत्य जगत होतं. पण त्यांच्याकडे जी संस्कारांची शिदोरी होती, संस्कारांची श्रीमंती होती, ती बाकी भरपूर होती. आणि मग त्या आई वडिलांनी दिलेले संस्कार आणि मग त्यातून घडलेल्या अहिल्याबाईंचा प्रवास या ठिकाणी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. जरी वेळ भरपूर झालेला असला तर मला माहित आहे कार्यकर्तृत्वाने इतक्या मोठ्या असणाऱ्यांनी, ज्यांच्यामुळे मगाशी ज्यांचा उल्लेख झाला की या सभा मंडपात आपण बसलो, याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त अहिल्या देवींना जातं, मातोश्रींना जातं. आणि म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी मी काहीतरी सांगतोय म्हणून ऐकायची गरज नाही, पण मातोश्रींचा खरंच त्यांचा जीवन असणारा त्यांचा जीवनाचं चरित्र हे तुम्हाला माहिती आहे का? नेमक्या कोण होत्या अहिल्याबाई? ठीक आहे, चौंडी गावामध्ये असलेल्या मानकोजी शिंदे आणि सुशीला देवींच्या पोटी त्यांचा जन्म झाला. 31 मे 1725 ला 18व्या शतकामध्ये जन्मलेल्या मातोश्री आणि त्यांच्यावरती झालेले संस्कार, त्यांना मिळालेलं धार्मिक ज्ञान आणि त्यामुळे अत्यंत सुशील, अत्यंत दयाळू स्वभावाच्या, प्रेमळ स्वभावाच्या, अत्यंत नम्र स्वभावाच्या असणाऱ्या मातोश्री जिथं जाईल तिथं त्यांच्या त्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जाणवल्याशिवाय राहत नव्हता. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक दिवशी आता असंच त्यावेळी ते अत्यंत भक्तिमय असणारं वातावरण आणि त्यामध्ये त्यांच्या गावात असणारं ते महादेवाचं अत्यंत सुंदर मंदिर होतं. रोज पूजा अर्चा चालायची. आपल्या आईबाबांबरोबर मातोश्री सुद्धा तिकडे रोज जायच्या. आणि एके दिवशी आरती झाली आणि खऱ्या अर्थानं प्रसाद दाखवण्याची वेळ आली. भगवान शंकरांना प्रसाद दाखवायचा होता. त्या ठिकाणी प्रसादाचं ताट सुद्धा तयार होतं. काही माहिती नाही, अचानक एक कुठनं वृद्ध स्त्री आली आणि तिनं विनंती केली आणि नेमकं प्रसादाचं ताट मातोश्रींच्या म्हणजे या लहान अहिल्याच्या हातात होतं. आणि लहान अहिल्याला ती बाई म्हणाली, बाळा मला भूक लागलीये, तू काहीतरी मला देशील का? नुकतीच आरती झालेली होती पण प्रसाद अजून दाखवलेला नव्हता. इतक्यात ते प्रसादाचं ताट जसंच्या तसं उचललं आणि मातोश्रींनी त्या वृद्ध स्त्रीच्या पुढ्यात ठेवलं आणि तिला सांगितलं, घ्या, तुम्ही सुरू करा, तुम्ही निवांतपणे भोजन करा, तुमची नक्की भूक यावेळी भागेल. त्यानंतर विचारलं, पुजाऱ्यांनी विचारलं, त्यांच्या आईबाबांनी विचारलं, अरे याचं ताट कुठं आहे? तर त्यावेळी दिलेलं उत्तर जे होतं मातोश्रींनी ते खूप अत्यंत मनाला भिडणार होतं. लक्षात ठेवा, हा संस्कार महत्वाचा आहे. मातोश्री म्हणाल्या, बाबा मला या देवापेक्षा, या असणाऱ्या तुमच्या देवापेक्षा त्या आलेल्या माझ्या त्या वृद्ध आजीच्या मध्ये जो भगवान शंकर दिसला आणि म्हणून मी नैवेद्य त्याला खाऊ घातला. इतके चांगले संस्कार त्यावेळी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यामध्ये दिलेले होते. अशा होत्या आपल्या छोट्याशा अहिल्या माता. अवघ्या 8 ते 9 वर्षांचं, 8 वर्षांचं त्यांचं वय असेल. खर तर मल्हारराव होळकरांचा इतिहासही तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती नाही. एक धनगर समाजामध्ये जन्मलेलं बाळ, मामांच्या मार्गदर्शनाखाली थोडस वाढलेलं बाळ आणि पेशव्यांकडे त्यांनी चालू केलेली नोकरी आणि त्यानंतर त्यांनी सरदार झाले आणि सरदार नंतर त्यांच्या पराक्रमानं नावारूपाला आले आणि त्यांनी केलेला पराक्रम बघून त्यांना अक्षरशः मावळ प्रांत आणि त्याची जहागिरी त्यांना बहाल केली. इतका पराक्रमी सरदार म्हणून मल्हारराव होळकरांची इतिहास. असे मल्हारराव उत्तरेकडे गेले होते आणि मोहिमेवरून परत येताना त्यांना वेळ झाला आणि मग त्यांनी ठरवलं की आपला मुक्काम यावेळी आपण चौंडी येथे करायचा आहे. आणि सगळा आवाज जमा होता तो येऊन चौंडी या ठिकाणी थांबला. महाराज चौंडी या ठिकाणी संध्याकाळी त्यांनी भोजन केलं, विश्रांती केलं. तेही अत्यंत धार्मिक होते, त्यांचा स्वभावही अत्यंत धार्मिक होता. मग त्यांनी ठरवलं की सकाळी उठल्यानंतर आपल्याला चौंडीतल्या त्या प्रसिद्ध असणाऱ्या महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग आपल्याला परत पुन्हा एकदा परतीच्या वाटेवरती जायचं आहे. ठरल्याप्रमाणे सकाळी मल्हारराव होळकर म्हणजे हा पराक्रमी सरदार, ज्याचा झेंडा तिन्ही लोकात होता, इतका पराक्रमी सरदार होता की त्याला बघितल्यानंतर शत्रूचं स्थळो की पळो व्हायचा. इतका हा मोठा सरदार सकाळी उठतो काय आणि तो त्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जातो काय? दर्शनाला गेल्यानंतर ते दर्शनासाठी आल्यानंतर सभा मंडपामध्ये बसले. पुढे बघतायत तर काय, एक 8 वर्षाची लहानशी मुलगी त्या ठिकाणी अत्यंत मनोभावे देवाची पूजा करते, अर्चा करते, त्याला नैवेद्य दाखवते आणि तो नैवेद्य झाल्यानंतर ती तोच नैवेद्य नंतर पुन्हा एकदा पुढे असणाऱ्या अनेक वृद्धांना ती देते, तिथली सेवा करते, तिथली स्वच्छता करते. हे बघितल्यानंतर मल्हाररावांनी थोडीशी त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांना कळाले की ही शिंदेची एकुलती एक कन्या आहे आणि तिचं नाव अहिल्या आहे.
मग बाकी मल्हाररावांना कळून चुकलं होतं की जर मला माझ्या भविष्याचा विचार करायचा असेल, जर होळकर घराण्याला पुढे घेऊन जायचं असेल, तर या होळकर घराण्याला पुढे घेऊन जाण्याची क्षमता या मुलीमध्ये आहे. आणि अक्षरशः बघा, एक गरीब कुटुंब कुठं आणि एकीकडे तो मोठा सरदार कुठं, आणि मग त्यांनी डायरेक्ट आपल्या मालेरावांकडे, डायरेक्ट त्यांच्याकडं आपल्या मुलीसाठी मागणी घातली. आणि मग तिथेही आनंदाला पारावार उरला नाही. मल्हाररावांसारख्या इतक्या शूरवीर पराक्रमी सरदाराला आपली लेख, त्यांच्या मुलाला जर आपली लेख द्यायची असेल, सून म्हणून द्यायची असेल, तर कोणाला आनंद होणार नाही. आणि एका क्षणाचाही विलंब न करता शिंदे घराण्यानं ठरवून टाकलं आणि आनंदामध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. आणि त्या ठिकाणी अवघ्या 8 वर्षाच्या असताना जवळजवळ 1733 मध्ये लग्न आदरणीय अहिल्याबाईंचं झालं. खंडेरावांसोबत झालं. खंडेराव हे त्यांचे पती होते. मल्हाररावांचे एकुलते एक चिरंजीव होते. खऱ्या अर्थानं महाराज इतिहासामध्ये जेवढे पण मोठे मोठे पुरुष झालेले ते असेच झालेले नाहीत. अनेक संकट त्यांना सोसावी लागलेले आहेत. दुःखाचे डोंगर त्यांच्यावरती कोसळलेले आहेत. आपल्याला थोडं जरी संकट आलं तरी आपण घाबरतो. आत्ताची मुलं मी बघितली इंगळी गावामध्ये, तर गेल्या 2 वर्षापूर्वी मी पाहत होतो, कुठं काहीतरी थोडे कमी मार्क्स पडले, केली आत्महत्या. कुठं आपल्याला एका मुलीला आपण विचारला, रिस्पॉन्स नाही दिला, झालं, केली आत्महत्या. अरे काय चाललंय महाराज? या ठिकाणी आदरणीय हाके साहेबांचं अगदी मनापासून आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आपल्या हुपरी पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत मनापासून सेवेमध्ये असणारे आदरणीय हाके साहेब. हाके साहेब, तुम्ही थांबणार आहे की 2 मिनिटं बोलून जाणार आहे? असं आदरणीय अहिल्या देवींचा खंडेरावांबरोबर विवाह. पण ऐका, सुरुवात इथूनच झाली. अहिल्या देवी घडल्या कशा बघा. खर तर खंडेरावांचं लक्ष, जसं त्यांचे बाबा मल्हारराव जितके पराक्रमी होते, मात्र खंडेरावांचं लक्ष अजिबात राज्य कारभारामध्ये नव्हतं. मावळासारखा मोठा प्रांत, जवळपास त्यावेळी 16 कोटी रुपयांचं उत्पन्न मल्हाररावांना त्यावेळी मिळत होतं, तिजोरीला वार्षिक उत्पन्न. सौरभ महाराज, 16 कोटीचं उत्पन्न असणारा अत्यंत मोठा असा त्यांचा तो वतनाचा प्रदेश होता. आणि इतक्या मोठ्या वतनाच्या प्रदेशाचा राजकुमार बाकी राज्यकारभारात लक्ष देत नव्हता. मल्हाररावांनी पहिल्यांदा जर कुठली कामगिरी अहिल्या देवींकडे दिली असेल, तर ती म्हणजे खंडेरावांना अतिशय तुम्ही त्यांना व्यवस्थित करा. इतकं व्यसनाच्या अधीन गेलेला असताना सुद्धा किंवा राज्यकारभारामध्ये लक्ष देत नसताना सुद्धा अहिल्या देवीने कदापि खंडेरावांची कुठेही तक्रार केली नाही. ना आपल्या आईबाबांकडे केली, ना मल्हाररावांकडे केली. खंडेरावांना त्यांनी समजुतीनं प्रत्येक वेळी प्रेमानं वागवलं. त्यांना सांगितलं हे राज्य चालवलं पाहिजे. त्यांना रामायणाच्या, महाभारताच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. आणि मग कुठंतरी खंडेरावांना ते पटलं आणि त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. आणि याच वेळी मल्हारराव ओळखून चुकले होते की खऱ्या अर्थानं माझ्या नंतर जर या राज्याचा कारभार जर कोण नीटपणे सांभाळू शकत असेल किंवा शकेल, तर त्या होत्या अहिल्यादेवी होळकर. होळकर कुटुंबियांवरती आलेलं दुःखाचं डोंगर काही संपणार नव्हतं. मी मगाशी सांगितलं, इतिहासामध्ये जेवढे पण महापुरुष झालेले आहेत, त्यांची जर कारकीर्द आपण बघितली किंवा त्यांच्यावरती आलेले प्रसंग जर बघितले, अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर त्यांनी, मला वाटतंय, 51 लढाया केल्या. त्यामधल्या 35 लढाया स्वकीयांबरोबर झाल्या होत्या. हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं. आपलं चाललंय कसं, आपल्यातलाच कोण पुढे झाला असलेला तर ते आपल्याला बघवत नाही. एक तर आपणही करायचं नाही आणि दुसऱ्यानं केलं तर ते आपल्याला रुचत नाही. महाराज, गोंधळ इथं झालाय. विचारांमध्ये आपल्या कुठंतरी खोट आहे आणि ते जाणं गरजेचं आहे. आणि अहिल्या देवी बाकी ज्यावेळी मल्हारराव अनेक मोहिमेवरती जायचं, बाहेर त्यांना अनेक वेळा मोहिमा असायच्या, इकडे पेशव्यांकडे यायचे पुण्याला, तर त्यावेळी मावळ प्रांताचा संपूर्ण राज्यकारभार, तिथली असणारी राज्य व्यवस्था, सैनिकांची व्यवस्था अहिल्यादेवी बघायच्या. एक स्त्री काय करू शकते बघा. त्यांनी फक्त राज्यकारभार करताना माझ्याकडे सत्ता आहे म्हणून आरेरावी नाही केली. प्रत्येकानं त्यांनी मान सन्मान दिला, प्रत्येकाची विचारपूस केली, आईप्रमाणे त्यांना जवळ घेतलं. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्या प्रजेवरती आईसारखं प्रेम करणारं दुसरं व्यक्तिमत्व कुठेही सापडत नाही. आणि ती फक्त आणि फक्त अहिल्यादेवी होळकर आहेत, एवढं लक्षात घ्या. ज्यावेळी मल्हारराव अनेक मोहिमेवरती गेले, अशीच एक मोहीम 1754 मध्ये त्यांनी घेतली होती. जाट
एक तिथला भाग होता अजमेरमध्ये साहेब, आणि अजमेरच्या जाटांकडून काही चौथाई रक्कम म्हणजे उत्पन्नाच्या चौथाई रक्कम मावळ प्रांतासाठी म्हणजे होळकरांच्या साम्राज्याला दिली जायची. आणि ही घेण्यासाठी ज्यावेळी मल्हारराव तिकडे गेले होते तर जाटांनी सरळ सांगितलं, यावेळी आम्ही कुठलेही तुम्हाला कर देणार नाही, जो काय कर द्यायचा असतो त्याशिवाय हे राज्य चालवणं अवघड असतं. आणि ज्यावेळी जाटांनी विरोध केला त्यावेळी बाकी मल्हाररावांना प्रचंड संताप आला आणि त्यांनी सांगितलं की आता जर तुम्ही सरळ ऐकत नसाल तर मला नाईलाजानं युद्ध करावं लागेल. आणि मग त्यांनी युद्ध पुकारलं. त्यावेळी त्यांच्या बरोबर खंडेराव सुद्धा होते आणि त्यावेळी अहिल्या देवी सुद्धा त्यांच्या सोबत मोहिमेवरती गेलेल्या होत्या. हे सगळे सोबत असताना युद्ध सुरू झालं. जवळपास 4 महिने, इतकं 4 महिन्याचा प्रचंड तो युद्धाचा प्रसंग सुरू होता. कोणी पाठीमागं हटायला सुरू नव्हतं, जाटही हटत नव्हते आणि मल्हारराव सुद्धा एक पाऊल पाठीमागं घ्यायला तयार नव्हते. इतकाच एके दिवशी सकाळीच सुरू असणाऱ्या युद्धातला सुरू असणारा तोफगोळ्यांचा मारा आणि दुर्दैवाने एक तोफगोळा खंडेरावांना लागला आणि त्याच ठिकाणी खंडेराव धारातीर्थी पडले. होळकर घराण्याचा एकमेव युवराज खंडेराव होळकर या युद्धामध्ये, कुंभेरीच्या युद्धामध्ये मरण पावला. ही बातमी ज्यावेळी मल्हाररावांना कळाली, अक्षरशः मल्हाररावांच्या म्हणजे हृदयाचा बांध फुटला आणि अक्षरशः ढसा ढसा मल्हारराव रडू लागले. ही बातमी ज्यावेळी अहिल्यादेवींना कळाली, आपला पती गेलाय, प्रचंड प्रेम असणाऱ्या आपल्या पतीवरती अत्यंत पतिव्रता मानल्या जाणाऱ्या या आपल्या आदरणीय अहिल्या देवींना ज्यावेळी ही बातमी कळाली, अहिल्या देवी तिथंच त्यांना चक्कर आली आणि त्या तिथंच निश्चित पडल्या. थोड्या वेळानंतर ज्यावेळी त्यांना ग्लानीतून त्या बाहेर आल्या आणि त्यांनी इतका हंबरडा फोडला. आणि त्यावेळेची प्रथा वेगळी होती. खर तर इतकं दुःख असताना सुद्धा त्यावेळी एक प्रथा होती की ज्यावेळी आपला पती मरतो त्यावेळी त्या बायकोनं किंवा त्या पत्नीनं सती जायचं. सती जायचं म्हणजे काय करायचं, या ठिकाणी तिच्या चितेवरच म्हणजे असणाऱ्या पतीच्या चितेवर त्या पत्नीनं तिथं बसायचं आणि त्या अग्नीमध्ये ती महिला, ती पत्नी सती जायची. हे सगळे धार्मिक संस्कार त्यांच्यावरती असल्यामुळे त्यांनाही प्रचंड आपला पती गेलाय, आपलं सर्वस्व गेलंय आणि हे मानल्यानंतर अहिल्या देवी अक्षरशः गळून गेल्या होत्या. त्या संपूर्ण तुटून गेल्या होत्या आणि त्यांनी ठरवलं की मी सती जाणार. आणि मग ज्यावेळी त्यांचा अंत्यविधीला ते सगळे जमले, चिता रचली गेली, खंडेरावांचं शव त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि इकडं बाकी सती जाण्यासाठी अहिल्या देवी उभ्या होत्या. तो क्षण जवळ होता. अक्षरशः संपूर्ण प्रजा ढसाढसा रडत होती, कारण प्रजेला त्यांनी अत्यंत प्रेमानं वागवलं होतं, स्वतःच्या मुलाप्रमाणे अहिल्या देवीने जपलेलं होतं. आणि सती जाणार इतक्यात मल्हारराव तिथून उठले आणि मल्हारराव बघा, एका साम्राज्याचा इतका मोठा सरदार, इतका पराक्रमी, प्रचंड, ज्याच्या नावानं फक्त शत्रू कापत होता, तो यावेळी मात्र आपल्या म्हणजे ते सुनेला खरं तर स्वतःची मुलगी मानायचे. त्यांनी सगळी शिक्षा म्हणजे राज्य कसं चालवायचं, राजनीती काय असते, सैनिकांची व्यवस्था कशी असते, महसूल काय असतो, शेती कशी केली जाते, हे सगळं ज्ञान मल्हाररावांनी खरं तर अहिल्या देवींना दिलं होतं. त्यावेळी बाकी मल्हारराव त्यांच्या समोर हात जोडून उभे आहेत आणि ते म्हणतायत, तू माझ्या लेकराची पत्नी असतीस तर मी मान्य केलं असतं, तू सती गेली असतीस तर मला वाईट वाटलं नसतं, पण अखंड या समाजाची, या प्रजेची तू आई आहेस आणि म्हणून तुझी जबाबदारी आहे. आम्हाला तुझ्या वाचून कोण आहे, आम्हाला तुझ्या वाचून कोण सांभाळणार. आणि इतकी गयावया करत हंबरडा फोडणाऱ्या मल्हाररावांना ज्यावेळी हे अहिल्या देवीने पाहिलं, त्यावेळी बाकी अहिल्या देवींचं ते कोमल हृदय थाऱ्यावरती आलं आणि त्यांनी सती जाण्याचा आग्रह सोडला आणि त्या सती गेल्या नाहीत. आणि त्यावेळी मग बाकी मल्हाररावांना थोडस बरं वाटलं, पण आपला मुलगा गेल्याचं दुःख, इतका यातना त्यांना झाल्या होत्या. 1754 मध्ये कुंभेरीच्या या युद्धामध्ये जाट समाजाबरोबर ती झालेल्या लढाईमध्ये खंडेराव मृत्युमुखी पडले. आणि त्यानंतर बाकी अक्षरशः ही जी एक परंपरा होती, त्यांच्यावरती अहिल्या देवींवरती आलेल्या संकटांची परंपरा आहे, मालिका आहे, हे इथंच थांबलं नव्हतं. स्वतःचा पती गेलाय, या राजघराण्याचा राजपुत्र गेलाय आणि त्यानंतर पुढे राज्यकारभार चालवायचा होता. खर तर राजमाता अहिल्या देवींना एक मुलगा होता मालेराव नावाचा आणि एक मुलगी होती मुक्ताबाई नावाची. त्यांना 2 मुलं होती. पण राजमाता ज्यावेळी राज्यकारभार करायच्या त्यावेळी कोणाचीही गय करत नव्हत्या. त्यांचा न्यायच असा होता की त्यांचा न्याय ऐकल्यानंतर प्रजा म्हणायची
की हा न्याय साक्षात देवानं केलेला आहे आणि म्हणून ते इतकं प्रामाणिकपणे त्याला मान्य करायचे आणि अहिल्या देवींवरती इतका प्रचंड विश्वास या प्रजेचा होता. एके दिवशी असंच झालं होतं. तो प्रसंग सांगताना मला खरंच अहिल्या देवींच्या त्या न्यायदानाचं कौतुक करावं असं वाटतं. एक दिवशी असाच मालेरावांचा रथ गावातून चाललेला होता, जोरात अगदी वेगानं चालला होता आणि हा जोरात चालणारा रथ होता आणि या रथाच्या बरोबर मध्ये एक गाय आणि तिचं वासरू आलं. रस्त्यामध्ये ते होतं उभं, पण मालेरावांचा रथ अत्यंत वेगानं चाललेला होता. हा रथ जात असताना गाय बाजूला सरली, पण दुर्दैवानं त्या गायीचं वासरू त्या रथाच्या खाली आलं आणि तो रथ त्याच्या अंगावरून गेला आणि त्या रथाच्या चाकाखाली सापडून त्या वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते तडपडत होतं तिथं आणि गाय बाकी हंबरून रडत होती. गाय ओरडत होती, हंबरत होती. अक्षरशः त्या गायीच्या डोळ्यातनं टप 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 पाणी पडत होते. तितक्यातच पुढं बाकी मालेराव त्या ठिकाणी थांबले नाहीत. त्यांनी मागं वळून पाहिलं देखील नाही काय झालंय त्या वासराचं. आणि म्हणून ज्यावेळी अहिल्या देवी तिथून जात होत्या आणि त्यावेळी त्यांनी तो प्रसंग बघितला. पाठीमागून अहिल्या देवी जात होत्या, त्यांचाही रथ थोड्या वेळात तिथं आला. त्यांनी विचारलं हे कशामुळे झालं, काय झालं. लोक सांगायला तयार नव्हते, पण त्यांनी विचारलं, पुन्हा पुन्हा विचारलं, सक्तीनं विचारलं, ताकीद देऊन विचारलं, मला खरं काय ते समजलं पाहिजे. आणि त्यावेळी विचारल्यानंतर तिथल्या सहकार्यांनी सांगितलं की मालेरावांचा रथ या ठिकाणी जात होता आणि त्यावेळी गाय तिथून रस्त्यातून बाजूला सरकली, पण वासराला कळालं नाही आणि वासरू दुर्दैवानं या रथाच्या खाली आलं आणि ते तिथंच निश्चित पडलं. मग त्यावरती काय केलं, काहीच नाही. मालेराव निघून गेले. यावेळी बाकी संतापानं लालबुंद झालेल्या अहिल्यादेवी घरी आल्या. घरी आल्यानंतर त्यांनी मालेरावांच्या बायकोला विचारलं, इकडे ये म्हणाल्या. त्यांनी तो संपूर्ण प्रसंग हे मालेरावांना माहित नव्हतं, कोणालाही माहित नव्हतं. आणि मग हे असं झालं. तो प्रसंग सांगितल्यानंतर याला काय शिक्षा दिली पाहिजे बोल. त्या लेकीलाही वाटलं, जर इतकं तडफडून ते जर बाळ म्हणजे त्या गाईचं बाळ ते वासरू मेला असेल, तर ज्यांनी मारलंय बघा आपल्या पतीबद्दलच हे चाललंय हे त्यांनाही माहिती नव्हतं. मालेरावांची बायको सांगतेय, म्हणजे अहिल्यादेवींची सूनबाई सांगतेय त्यांना की जसं ते वासरू मेलं तसंच त्याला सुद्धा तिथं मारलं पाहिजे. हे ऐकल्यानंतर अहिल्यादेवींनी दरबार भरवला, आज्ञा केली आणि तात्काळ मालेरावांना तिथं म्हणजे पकडण्यात आलं, बोलवण्यात आलं, त्यांना बांधण्यात आलं आणि त्यांना तिथंच त्या रस्त्यावरती बांधून ठेवण्यात आलं आणि भरधाव वेगानं तो रथ तिकडं सोडायचं ठरलं. सगळे प्रजा बघत होती. हा न्याय होता अहिल्यादेवींचा. तो रथ जाणार त्यावेळी मालेरावांचा ती शिक्षा मिळणार. इतक्यात कुठून माहितीने देवाचा चमत्कार आणि तितक्यात तिथं ती गाय पुन्हा आडवी आली आणि तो रथ आणि मालेरावांच्या मध्ये राहिली आणि त्याच वेळी सुद्धा त्या गायीच्या डोळ्यातनं टप 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 पाणी पडत होतं. तुम्ही सांगा, स्वतःच्या मुलाबद्दल हा न्याय तुम्ही करू शकता का. आणि तो न्याय त्यांनी केला म्हणून देवानं तिथं त्या गायीच्या मनात आला आणि ती गाय आडवी राहिली. आणि त्यावेळी सर्वांनी विनंती केली की ही देवाची इच्छा आहे, ही भगवंताची इच्छा आहे. तुम्ही ज्या प्रभू शंकरांना इतकं भक्तीनं पूजता त्यांची इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही आता ही शिक्षा थोडीशी थांबवा आणि मालेरावांना सोडून द्या. मग अहिल्या देवीने त्या मालेरावांना तिथून सोडून दिलं. इतका न्याय त्यांच्या ठायी होता हे लक्षात घ्या. पण दुःखाचे प्रसंग ही न्याय व्यवस्था सांभाळत असताना, आपल्या प्रजेला अत्यंत आईसारखं प्रेम देत असताना 1766 मध्ये एक युद्ध झालं आणि खऱ्या अर्थानं इतकी युद्ध केल्यानंतर खरं तर मल्हारराव होळकर सुद्धा दमून गेले होते. त्यांचं वृद्धापकाळामध्ये थोडस त्यांचं सुरू असणारा तो सगळा प्रवास थकल्या भागल्यामुळं त्यांनाही आता जमत नव्हतं आणि अशा या त्यांच्या शेवटच्या प्रसंगांमध्ये 1766 मध्ये बाकी मल्हारराव होळकर यांचं निधन झालं आणि पुन्हा एकदा आपल्या पित्याप्रमाणे सांभाळणारा आणि या साम्राज्याचा तो मालक यावेळी बाकी अहिल्या देवींना सोडून गेला होता. बघा, पहिल्यांदा घरातला आपला पती म्हणजे घराचा युवराज, या साम्राज्याचा युवराज निघून गेला. त्यानंतर ज्यांनी साम्राज्य उभं केलं, ज्यांनी पराक्रम गाजवला, अत्यंत अटकेपासून कटकपर्यंत ज्यांनी पराक्रम तिन्ही दिशांमध्ये केला होता, या मल्हारराव होळकरांचा बाकी त्यावेळी 1766 मध्ये मृत्यू झाला आणि त्यावेळी बाकी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अहिल्यादेवी पोरक्या झाल्या होत्या. मग त्यांनी ठरवलं की ठीक आहे, मी जर रडत बसले तर या माझ्या असणाऱ्या रयतेकडे कोण बघणार. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की नाही, मला पुढे गेलं पाहिजे, या रयतेचा विचार केला पाहिजे. मग रडत न बसता पुन्हा त्या राज्यकारभारामध्ये
सहभागी झाल्या, राज्यकारभार चालवू लागल्या आणि त्यांनी आता ठरवलं की एकुलता एक माझा मुलगा आहे मालेरावला, त्याला आपण बाकी तिथं बसवूया. मुक्ताबाई घरी होत्याच. मग 1767 ला त्यांना गादीवरती बसवलं आणि मालेराव हे त्यावेळी म्हणजे त्या स्वराज्याचे राजे झाले, मावळ प्रांताचे राजे झाले, इंदोर नगरीचे राजे झाले आणि त्यांनी राजकारभार चालू केला. पण बघा, त्यावेळी क्षयरोग होता आणि काय माहित नाही, अवघं 8 महिन्यांचं ते साम्राज्य बघता बघता मालेरावांना देखील दुर्दैव आजारानं ग्रासलं. प्रचंड त्यांनी प्रयत्न केले, वैद्यांना बोलवलं, खूप औषधोपचार केले, पण त्यावेळी बाकी मालेराव त्या ठिकाणी जगले नाहीत आणि दुर्दैवानं मालेराव या एकुलत्या एका पुत्राचा देखील त्यावेळी मृत्यू झाला. आणि 1767 म्हणजे बघा, 54ला पिता समान सासरे गेले, 54ला पती गेले कुंभेरच्या ह्याच्यामध्ये, 66ला अवघ्या 12 वर्षांच्या आतच त्यांच्या पिता समान असणारे त्यांचे सासरे गेले आणि त्यानंतर 1 वर्षात पुन्हा घरातला कर्ता पुरुष असणारा त्यांचा एकुलता एक मुलगा सुद्धा गेला. आता बाकी त्यांच्या घरामध्ये कर्ता पुरुष राहिला नव्हता आणि म्हणून त्यावेळी रयतेमध्ये आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्याला वाटू लागलं की आता ही अबला स्त्री, ही एकमेव स्त्री जिच्या पाठीमागं कोणीच नाही, ही राज्यकारभार कसा करणार. हा ज्यावेळी प्रश्न त्यांना विचारण्यात आला, काही कुरबुरी चालू झाल्या, त्यावेळी बाकी अहिल्या देवींनी सांगितलं, मला अबला समजू नका, माझ्या पाठीशी कोण नाही, तर माझ्या पाठीशी साक्षात भगवान शंकर आहेत, महादेव आहेत आणि ज्यांच्या पाठीशी महादेव आहेत त्यांना घाबरण्याची गरज नाही. सगळं आलेलं आपल्यावरती संकट, आपल्याला दुःख सगळं त्यांनी बाजूला सारलं आणि पुन्हा त्यांनी राज्यकारभार करण्याचा निश्चय केला. यावेळी बाकी त्यांनी सैनिक व्यवस्था करताना डोक्यात घेतलं की जर मला हे सुराज्य जर चालवायचं असेल तर त्यासाठी चारही बाजूंनी ही जी माझी सीमा आहे ती सुरक्षित ठेवली पाहिजे. खरं तर इतक्या प्रेमळ स्वभावाच्या असणाऱ्या अहिल्या देवींचं भांडण कोणाशीही नव्हतं. खरं तर राज्यकारभार चालवताना आपण बघतो की राज्य एकमेकांवरती आक्रमण करतात. हा राजाला वाटतं की ते राज्य मला मिळालं पाहिजे आणि म्हणून प्रत्येक वेळी आक्रमण करायची, त्या राज्याला बुडवायचा प्रयत्न करायचा. पण अहिल्या देवींनी असं कदापि केलं नाही. त्यांनी स्वतःच्या राज्यात मध्ये फक्त लक्ष दिलं, माझी प्रजा कशी सुखी राहील, माझी प्रजा कशी शांतपणे जगू शकेल, 2 वेळचं खाऊ शकेल, याचा विचार त्यांनी प्रत्येक वेळी केला. आणि म्हणून पण आयत्या वेळी जर कुठलं संकट आलं तर करायचं काय, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. आणि म्हणून त्यांनी जवळपास 5,000 स्त्रियांची सैनिकांची त्यांनी सैनिकांचं दल 5,000 स्त्रियांचं उभा केलं होतं. त्यांच्या इतिहासामध्ये इतकं मोठं स्त्रियांचं सैन्य उभा करणाऱ्या एकमेव या राज्यमाता लोकमाता अहिल्यादेवी इथे विसरून चालणार नाही. इतिहासाचे अनेक दाखले बघा, इतिहास वाचा, तुम्हाला कुठेही इतकं मोठं स्त्रियांचं सैन्य, ज्या समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान होतं, घरात सुद्धा स्त्रियांना इतकं स्थान दिलं जात नव्हतं, स्त्रियांना शिक्षण तर लांबची गोष्ट होती. आणि इतक्या त्यावेळच्या परिस्थितीमध्ये अहिल्या देवींनी आपल्या या सगळ्या म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या नेतृत्वाच्या या म्हणजे त्यांच्याकडे जो गुण होता त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी स्त्रियांची एक फौज, 5,000ची फौज त्यांनी तयार केली होती. खरं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इतक्या दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती असताना, हा राज्यकारभार चालवत असताना त्यांनी बाकी एक तत्व अवलंबलं, माझ्याकडे सत्ता आहे तर मी सेवा करणार आणि जो माझ्याकडे पैसा आहे तो मी समाजासाठी खर्च करणार, हे त्यांनी ठरवलं. अत्यंत धार्मिक स्वभावाच्या असणाऱ्या अहिल्या देवींनी या नंतर मात्र ज्यावेळी त्यांच्यावरती इतके प्रसंग आले, त्याही वैतागलो होत्या, त्यांनी ठरवलं की मला माझ्या राज्याची राजधानी आता इंदोर ठेवायची नाहीये. मावळ प्रांतामध्ये त्यांनी ठरवलं, नर्मदेच्या काठावरती असणाऱ्या महेश्वरी या ठिकाणी अत्यंत म्हणजे जिथं भगवान यांचं महादेवांचं मोठं मंदिर आहे, तर या मंदिराच्या ठिकाणी त्या ठिकाणी असणाऱ्या त्या प्रदेशामध्ये तिथं नर्मदा नदीच्या काठेवरती आपलं स्वराज्याची राजधानी त्यांनी हलवली आणि मग तिथून त्यांनी धार्मिक कार्याला सुरुवात केली. त्यांनी ठरवलं होतं की देश धर्म यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि मग त्यांनी आपला जो असणारा जो खजिना आहे, आपल्या स्वराज्याचा जो खजिना आहे तो समाजासाठी देण्याचं ठरवलं. आणि जवळपास हा इतिहासामध्ये याची नोंद आहे, भारतातल्या 5,000हून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार जर कोण केला असेल, हे बघा, एखादं मंदिर बांधणं आणि त्या मंदिराची काळजी घेणं हे अत्यंत अवघड आहे. तुम्ही म्हणाल की ठीक आहे, आम्ही आमच्या समाजापुरतं बघू, ठीक आहे. आत्ताच्या आमदार खासदारांकडे गेले तर आमदार खासदार सांगतात की हा माझा मतदारसंघ नाहीये,
तुम्ही थोडस तिकडे बघा. अहो पण अहिल्या देवींनी मावळ प्रांत फक्त म्हटला नाही, इंदोर फक्त म्हटलं नाही, महेश्वरी फक्त म्हटलं नाही, तर अखंड भारतातल्या संपूर्ण जवळपास 5,000 देवळांचा जीर्णोद्धार केला, मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आणि इतकं मोठं काम करणाऱ्या अहिल्या देवी आज देखील आपल्याला माहित नाहीत. किती जणांना हा इतिहास माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी मुस्लिम सत्तांची आक्रमणं व्हायची तर हिंदूंची देवळं उद्ध्वस्त केली जायची. काशी विश्वेश्वराचं मंदिर असू दे किंवा अनेक मंदिरं प्रयागराजचं असू दे, इथल्या सगळ्या मंदिरांची अक्षरशः दुर्दशा झालेली होती. यावेळी बाकी अहिल्या देवींनी, मातोश्रींनी ठरवलं या सगळ्या मंदिरांना पुनर्जीवित केलं. अनेक घाट बांधले. तुम्ही काशीला जाता, तो जो घाट आहे ना, तो अहिल्या देवींनी बांधलेला आहे. इतका भक्कम आणि इतका सुंदर घाट आहे की आजही जे पण काशीला जाऊन आलेत त्यांना विचारा, त्या ठिकाणी जो घाट आहे तो आपल्या अहिल्या देवींनी बांधलेला आहे. तुम्ही प्रयागराजला जा, गयाला जा, कुठेही जा. इतकंच नाही तर तुम्ही परळी वैजनाथला सुद्धा जा, तिथं सुद्धा तुम्हाला आदरणीय अहिल्या देवींनी अनेक ठिकाणी ही मंदिरं आहेत ती बांधलेली दिसतील, तलाव बांधलेली दिसतील. इतक्यावरतीच त्या थांबल्या नाहीत. पाण्याची व्यवस्था फक्त माणसांच्याच नाही तर गुराढोरांच्या देखील पाण्याची व्यवस्था त्यांनी तिथं लावली. त्याचबरोबर येणारे जाणारे जे भक्त आहेत त्यांना कुठं राहायचं, त्यांनी कुठं खायचं, म्हणून त्यांनी अनेक भक्त निवास त्यावेळी आश्रमशाळा उभ्या केल्या आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी केली. त्यावेळी अत्यंत म्हणजे परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. खरं तर समाजामध्ये व्यवसाय म्हटला की सगळे पाठीमागे सरायचे, पण अहिल्या देवीने ओळखलं होतं, जोपर्यंत माझ्या समाजातल्या प्रत्येक माणसाच्या हातात काम येत नाही, व्यवसाय येत नाही, उद्योगधंदा मिळत नाही, रोजगार मिळत नाही, तोपर्यंत या समाजाची प्रगती होणं अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा जी शेती, जिला आपण म्हणतो की शेती हा माझ्या भारत देशाचा कणा आहे. खरं तर शेतकऱ्यांबद्दलची आजची परिस्थिती मला माहिती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन कोणी बोलायला तयार नाही. आज सगळ्यात जो खऱ्या अर्थानं ज्याची अवहेलना होतीये तो बळीराजा आज आव असून सगळ्यांकडे बघतोय. पण मला वाटत नाही या शेतकऱ्यांसाठी कोणी उभा राहणार आहे. कारण शेतकऱ्याला जर स्वतःचा प्रश्न सोडवायचा असेल तर पुन्हा एकदा त्या शेतकऱ्याला स्वतःसाठी उभं राहावं लागेल, ही परिस्थिती होती. परंतु जी 7-12 पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये चालू होती, त्याच्याही पुढे जाऊन अक्षरशः शेतकऱ्यांसाठी लागेल ती मदत आपल्या स्वतःच्या स्वराज्यातून, त्या खजिन्यामधून देण्याचं काम अहिल्या देवीने केलं. त्या तिजोरीमधून देण्याचं काम केलं. अनेक अवजारं दिली, बी बियाणं दिली, शेतकऱ्यांना बैल जोड्या दिल्या आणि शेती उत्तम पिकली पाहिजे त्यासाठी लागणारी पाण्याची व्यवस्था असू दे किंवा कुठली असू दे, अहिल्या देवीने केली. आणि मग तिथलं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आणि शेतकरी आनंदानं या ठिकाणी जो सारा द्यायचा असतो, ज्याला शेतसारा म्हणतो, तो धान्याच्या स्वरूपातला शेतसारा स्वराज्याच्या तिजोरीमध्ये आणून जमा करू लागला. आणि हा शेतसारा अहिल्या देवी मग बाकी येणार जाणाऱ्या लोकांसाठी वापरू लागले. शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत इतिहासामध्ये जर कोणी भरभक्कम काम केलेलं असेल, चांगलं काम केलं असेल, तर त्यात सर्वात पहिल्यांदा आदरणीय अहिल्या देवींचं नाव घ्यावं लागेल. एक राज्यकर्त्या म्हणून नाही तर एक आई म्हणून. त्यानंतर तुम्ही आज जी एकदम प्रसिद्ध साडी आहे जगामध्ये, महेश्वरी, आता तिला आपण माहेश्वरी म्हणतो, माहेश्वरी जी सिल्क साडी आहे ती जगामध्ये प्रसिद्ध आहे. पण ही तुम्हाला माहिती नसली तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळी त्या काळामध्ये या माहेश्वरी राज्यामध्ये वस्त्रोद्योगाला चालना देऊन त्या साडीच्या निर्मितीचे कारखाने या अहिल्या देवींनीच उभारले होते. आणि म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यावेळी माहेश्वरीचं नाव पोचलं होतं. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक यायचे माहेश्वरीला भेटायला, इतकी माहेश्वरीची कीर्ती पसरली होती. आणि म्हणून येणार जाणाऱ्या लोक त्यावेळी मग म्हणायचे की इतकं सुंदर हे चाललेलं राज्य आहे, या ठिकाणी अनेक वस्त्रोद्योग सुरू झालाय, शेती खूप चांगली आहे, बाजारपेठा वसलेल्या होत्या, प्रत्येक जण काय ना काय तर काम करत होता, प्रत्येक जण सुखी होता, प्रत्येक जण आनंदी होता. त्या ठिकाणी कर, अतिरिक्त कर अजिबात घेतले जात नव्हते. जेवढं तुमचं उत्पन्न आहे त्याच्या काही वाटा, म्हणजे नफ्यातला काही वाटाच तो फक्त राज्याच्या तिजोरीमध्ये जात होता. त्यामुळे प्रजा अत्यंत सुखी होती. प्रजेला कोणापासून कशाचाही त्रास नव्हता. आणि त्यावेळी बाकी ज्यावेळी काही परदेशी पाहुणे या ठिकाणी अहिल्या देवींना भेटायला त्यांच्या राजवाड्यामध्ये आले, खरं तर अहिल्या देवींचा अत्यंत साधा, ज्यावेळी तुम्ही म्हणाल की एक राणी आहे, एवढ्या मोठ्या साम्राज्याची राणी असताना तिच्याकडे महाल असला पाहिजे, पण अजिबात नाही. अत्यंत साध्या आणि सरळ स्वभावाच्या, साधेपणानं राहणाऱ्या अहिल्या देवींनी आपल्यासाठी तुझा साधच तो बंगला, राजवाडा त्या ठिकाणी साधच अगदी त्यांचं राहणीमान होतं. त्या ठिकाणी मातोश्री काम करत होत्या
आणि परदेशाहून आलेले पाहुणे त्या ठिकाणी आत आले आणि त्यांनी द्वारपालांना विचारलं की राणी साहेब कुठं आहेत. आणि त्यावेळी राणी साहेबांनी बोट म्हणजे त्यावेळी त्या द्वारपालांनी बोट केलं, याच त्या आमच्या राणी साहेब आहेत. अक्षरशः परदेशी पाहुणे अवाक झाले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही इतक्या साध्या कशा, एका इतक्या प्रचंड मोठ्या साम्राज्याची महाराणी इतकी साधी कशी असू शकते. त्यावेळी अहिल्या देवीने उत्तर दिलं, ती बघा माझी नर्मदा माता. अहो किती वर्षे झाली ती संतपणे वाहती आहे, लोकांची तहान भागवतीये, तिला कसला आहे का हो अहंकार. मग मी तरी कोण आहे. अहिल्या देवींच्या स्वराज्यामध्ये न्याय व्यवस्था, प्रचंड न्याय व्यवस्थेवर त्यांचा प्रचंड म्हणजे त्यांचं लक्ष होतं. त्या म्हणत होत्या कोणावरती एकावरती अन्याय झालेला चालणार नाही. आणि म्हणून सौरभ महाराज अहिल्या देवींनी आपल्या राज्याच्या, आपल्या त्या राजवाड्याच्या बाहेर एक घंटा बांधली होती. ज्यालाही कुठं न्याय मिळायचा नाही त्यांनी यायची आणि ती घंटा वाजवायची. त्या घंटेचा आवाज म्हणजे मातोश्रींच्या कानी पडला की मातोश्री पटकन त्यांना बोलावून घ्यायच्या, दोन्ही पक्षकारांना बोलावून घ्यायच्या आणि मग तिथं न्याय निवाडा करायचा. असंच झालं एकदा. एक म्हातारी रडत रडत आली आणि तिनं सांगितलं की नाही, या सावकारांनी माझं शेत होतं ते सगळं हिरावून घेतलंय, मी त्यांचे थोडे पैसे देणे, पण यानंतर जे शेतीतून उत्पन्न आलं की मी ते सगळं त्यांचं भागवेन. पण हे ऐकायला तयार नाहीत, मला मुदत वाढवून द्यायला तयार नाहीत. पटकन त्या सावकाराला मातोश्रींनी बोलवून घेतलं आणि ज्यावेळी त्यांनी चौकशी केली, हो खरोखर होतं की थोड्याशा पैशाच्या किंवा थोड्याशा देण्याच्या बदल बाकी त्यांची संपूर्ण जमीन हा सावकार बळकावतोय. त्यांनी पटकन आदेश दिला आणि ती जमीन होती ती त्या म्हातारीला देऊन टाकली. अक्षरशः त्यावेळी त्या म्हातारीच्या डोळ्यातनं अश्रू आल्याने ती म्हणाली की हा दैवी न्याय मला देणाऱ्या फक्त तुम्ही आहे. या सावकारांबद्दल बोलायची कुणाची धाडस होत नव्हतं, पण महाराणी तुम्ही होता म्हणून न्याय झाला. आणि म्हणून त्यांनी हे बघा, आता प्रत्येक वेळी काय महाराणी तिथं जाऊन किंवा मातोश्री तिथं जाऊन त्यांना न्याय देऊ शकत नव्हत्या. आणि म्हणून महाराणींनी प्रत्येक गावामध्ये न्याय व्यवस्था निर्माण केली. त्यांनी तिथल्या काही गावातल्या प्रतिष्ठित लोकांना एकत्र केलं आणि त्यांना न्याय निवाडा करण्याचे संपूर्ण अधिकार दिले. आणि त्यांनी सांगितलं तुमच्या करून जर न्याय निवाड्यामध्ये कुठली चूक झाली आणि जर न्याय निवाडा माझ्यापर्यंत आला तर त्यावेळी बाकी मी त्यांचं तरी सोडा, ज्यांनी गुन्हा केला किंवा ज्यांनी चूक केली त्यांचं तरी सोडा, पण तुम्हाला सुद्धा मी कधी सोडणार नाही, हे लक्षात घ्या. जितक्या प्रेमळ मातोश्री होत्या तितक्याच त्या खंबीर सोद्या होत्या. त्यांना कधीही अन्याय कुणावरती झालेला आवडत नसायचं. त्यांच्याच प्रांतामध्ये खऱ्या अर्थानं भिल्ल लोक काही राहायचे आणि त्यावेळी भिल्ल लोकांना चोऱ्या करणं, मारामाऱ्या करणं, येणाऱ्या प्रवाशांना लुटणं हा त्यांचा रोजचा कार्यक्रम झालेला होता. पण ज्यावेळी हे सगळं मातोश्रींना कळालं, मातोश्रींनी त्या भिल्ल लोकांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं, त्यांना निरोप दिला की कृपया तुम्हाला जर काय माझी मदत लागणार असेल तर सांगा, मी राज्यकारभार करते, तुमचे प्रश्न असतील ते माझ्याकडे घेऊन या, मी निश्चितपणानं तुम्हाला मदत करेन, पण माझ्या प्रजेला किंवा येणाऱ्या पाहुण्यांना अजिबात त्रास होता कामा. काही भिल्ल लोकांनी ऐकलं नाही. त्यावेळी बाकी राजमातांचा तो त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी तात्काळ आदेश दिला आणि त्यांनी पटकन त्यांना त्या भिल्ल जो लोक होते त्यांच्यातला जो प्रमुख होता त्याला तिकडं बोलवून आणलं आणि त्यांनी त्याला पुन्हा एकदा विचारलं. त्यावेळी त्यांनी त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे. तर ते म्हटले की आम्हाला पोटाला काय नाही आहे तर आम्ही काय करणार. मग त्यांनी तिथं आदेश दिले आणि प्रत्येक भिल्ल लोकांना त्यावेळी जमिनी दिल्या आणि त्यांना शेती करायला भाग पडलं. आणि अशा पद्धतीनं स्वराज्यामध्ये असणारे हे चोर दरोडेखोर लोक सुद्धा स्वराज्यामध्ये सामील झाले. आणि त्यावेळी अहिल्या देवींनी त्यांच्यामध्ये केलेलं परिवर्तन एका दैवी चमत्कारापेक्षा काही वेगळं नव्हतं. खऱ्या अर्थानं इतकं कोण करतं. खरं तर त्याने आदेश दिला असता त्यांना फासावरती लटकावलं असतं किंवा तोफेच्या गोळ्यासमोर उभं करून मारूनही त्या टाकू शकल्या असत्या, पण त्यांनी कदापि असं केलं नाही. एक वेळ असाच प्रसंग आला होता. खरं तर अहिल्या देवी राज्यकारभार करत असताना मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे घरच्याही काही कुरबुरी असतात आणि राघोबा पेशवे आणि त्या ठिकाणी असणारा चंद्रचूड, गंगाधर चंद्रचूड यांनी त्या ठिकाणी एक वेगळीच व्यूहरचना आखली होती. आणि त्यांना बाकी हे सगळं मावळचं साम्राज्य, होळकरांचं साम्राज्य लाटायचं होतं. आणि म्हणून 50,000ची फौज घेऊन ते स्वतः अहिल्या देवींवरती आक्रमण करायला येणार होते. खरं तर एवढं मोठं सैन्य घेऊन आलेल्या त्या राघोबांना अहिल्या देवीने एक पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं
तुम्ही आमच्यावरती आक्रमण करायला येताय, काही हरकत नाही, तुम्ही या. पण माझी 5,000ची महिलांची, स्त्रियांची फौज तयार आहे. पहिल्यांदा तुम्हाला आमच्या महिलांबरोबर लढावं लागेल रणांगणामध्ये. आणि हे लढताना जर आमचा पराभव झाला तर होऊ द्या, काहीच अडचण नाही. पण जर तुमचा पराभव झाला तर तुम्हाला कुठेही तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. आणि त्यामुळं तुम्ही विचार करून आमच्याशी दोन हात करा. अहिल्या देवींचा हा जो म्हणजे त्यांच्यातला जो राजकारणी गुण होता, आणि त्यांना पत्र लिहून जाणं जो आदेश किंवा एक विनंती केली होती, त्यांना मान दिला. आणि राघोबांनी त्यावेळी ठरवलं की आपण बाकी आता अहिल्या देवींच्या कुठल्याही स्वराज्यावरती आक्रमण करणार नाही. आणि म्हणून त्यांनी माघार घेतली आणि ते सैन्य तिथं गेलं. म्हणजे आदर्श राज्यकारभार कसा करावा, लोकांबरोबर प्रेमानं कसं वागावं, शेतीची व्यवस्था कशी करावी, धार्मिक स्थळांनी त्यांनी केलेलं जे पुनर्वसन होतं, अनेक मंदिरांची त्यांनी केलेली जी जीर्णोद्धार होते, अनेक मंदिरं त्यांनी बांधलेले होते, अनेक घाट बांधलेले होते, विहिरी बांधलेल्या होत्या, तलाव बांधलेली होती, शेतकऱ्यांना शेती दिलेली होती. या सगळ्याचा विचार करता इतिहासामध्ये अशा आदर्श राजमाता कुठेही आपल्याला बघायला मिळत नाहीत. आणि म्हणून मलाही 4 दिवस, खरं तर गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळी या ठिकाणी मी प्रवचनासाठी आलो होतो, त्यावेळी सौरभ महाराज म्हणाले की गेल्या वर्षी आम्ही असंच एका व्याख्यात्याला बोलवलं होतं, यावर्षी आपल्याला हा विचारांचा जागर सुरू ठेवायचा आहे. मी म्हटलं काय हरकत आहे, अहिल्या देवींचा कमीत कमी त्या निमित्तानं अभ्यास तरी आपल्याला करता येईल. सौरभ महाराज, एकतर तुम्ही अभ्यास करा किंवा मी करतो. खरं तर मोठ्या मराठी सौरभ महाराजांनी सांगितलं की नाही दिगूदादा, अहिल्या देवींचा तुम्ही अभ्यास करा. आणि मग मी अहिल्या देवींच्या चरित्राचा थोडाफार अभ्यास केला. अजून बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दल सांगण्यासारख्या आहेत, पण वेळ खूप अपूर्ण आहे आणि मला तशी सूचना खरं तर संयोजकांनी दिलेली आहे. आणि म्हणून त्यावेळी ठरलं, आणि आदरणीय बबलू दादा असतील किंवा ही सगळीच मुलं, मगाशी त्यांचा उल्लेख झाला, प्रत्येकाची ओळख किंवा प्रत्येकाचं नाव मला माहित नाही, पण खऱ्या अर्थानं अहिल्या देवींची साजरी होणारी जयंती आणि हा सोहळा, खरं तर अहिल्या देवींचा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे. तुम्हाला मी अगदी मनापासून सांगतो, आज जर आपल्यामध्ये हे जी देवळं तुम्हाला दिसत आहेत, हे धार्मिक कार्य जे सुरू आहे, त्या पाठीमागं फक्त आणि फक्त अहिल्या देवींचं कार्य आहे, त्यांचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून या देवळात जाताना देवाला पाया पडण्याआधी मी एकदा म्हणेन की माझ्या अहिल्या देवीचं नामस्मरण म्हणजे त्यांची एकदा आठवण घ्या, यांच्या चरणी नतमस्तक व्हा. कारण हे कार्य इतकं मोठं आहे, स्वतःच्या प्रजेला आईसारखं जपणाऱ्या त्या होत्या, म्हणून त्यांना माता म्हटलं गेलं, राजमाता म्हटलं गेलं. त्यांच्या कर्तृत्वाचे श्लोक लिहिले गेले, आणि म्हणून केवळ त्यांच्या नावापुढेच पुण्य श्लोक म्हटलं जात आहे, इतर कोणालाही म्हटलं जात नाही. मी सांगत होतो तुम्हाला की हा विचारांचा जागर असू दे किंवा अहिल्या देवींच्या, मातोश्रींच्या जयंतीच्या निमित्ताने या मुलांनी केलेले कार्यक्रम असू देत, एकदा सगळ्यांनी मनापासून त्यांचं कौतुक करूया, त्यांना शतशः धन्यवाद देऊया. कारण हे जे कार्य ही मुलं करतायत, आज आपण जरी जेवायला आलो असलो किंवा काल जरी तुम्ही तो पालखी सोहळा बघितला असेल किंवा अजून जयंतीचे कार्यक्रम बघितले असेल, तर या मुलांनी गेल्या 15 दिवसांपासून केलेले अतोनात कष्ट आहेत. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूयात. खरं तर माझी ही पात्रता नाही, हे मी व्याख्यानाला शक्यतो जात नाही. कुठेतरी गेलो कॉलेजवरती तरी मुलांना MBA झाल्यामुळं व्यक्तिमत्व कसं घडावं, अभ्यास कसा करावा, या संदर्भात सांगणारा मी आज बाकी या आपल्या आदरणीय बाळूमामांच्या या असणाऱ्या मंडपामध्ये मला अहिल्या देवींबद्दल बोलण्याची संधी मिळाली. सौरभ महाराज, खरं तर मगाशी मी सांगत होतो, आज आपल्या आई वडिलांकडे आपलं लक्ष नाही, पण तुमच्यातलाच एक मुलगा सौरभ महाराज, गेल्या वर्षी त्यानं मी खरं तर त्यांच्या पखवाज वादनाचा खूप मोठा फॅन होतो. अत्यंत सुंदर पखवाज वादन त्यांचं मी ऐकलं होतं. बऱ्याच कीर्तनकारांना त्यांनी पखवाजाची साथ दिलेली होती, पण तो बोलतो कसा, तो प्रवचन कसं करतो हे मला माहिती नव्हतं. आणि दिंडीमध्ये त्यांच्या प्रवचनाचा लाभ आम्हाला झाला. आणि त्यानंतर गेल्या वर्षी सप्ताहामध्ये कीर्तन सौरभ महाराजांचं या ठिकाणी झालं होतं. यावेळी बाकी मी त्यांचं कीर्तन ऐकलं, त्याचा लाभ घेतला. आपल्यातलाच एक मोठा कीर्तनकार, तुम्हाला मी आज एक शब्द देतो, अहिल्या देवींना स्मरून शब्द देतो, तुमच्यातला हा मुलगा उद्या भविष्यामध्ये महाराष्ट्रातला एक मोठा कीर्तनकार असेल, आणि हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बघणार आहात. मुलं आपल्यामधली मोठी होतात, लक्षात घ्या, फक्त आपण त्यांच्याकडे बघत नाही. बिरदेव नावाचा एक मुलगा आपल्याच धनगर समाजाचा IPS अधिकारी झाला, कलेक्टर झाला, लक्षात घ्या. हा मेंढपाळाचा मुलगा स्वतः मेंढ्या चारत असताना अभ्यास काय त्यानं केला आणि केला. म्हणून माझी युवकांना विनंती आहे, खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मगाच पासून खरं तर कार्यक्रम कितीला होता, 6ला होता, 7ला जेवणाची पंगत बसणार होती, ठीक आहे,
आपल्याला सवय लागलेली आहे. तुम्ही 7:30 पर्यंत इथं येणं गरजेचं होतं, 8 पर्यंत येणं गरजेचं होतं. 8:30 वाजले तरी लोकांना बसा, शांत राहा, मुलांना शांत करा हे जर सांगावं लागत असेल तर तुम्ही स्वतः विचार करा, हे चाललंय कशासाठी आणि हे चाललंय कोणासाठी. खऱ्या अर्थानं तुम्ही पैसा किती मिळवता याला खरंच एक 5 मिनिटं द्या, एक 5 मिनिटं फक्त. कारण तुम्ही मला 2 तास थांबवलं, एक 5 मिनिटं माझ्यासाठी. तुम्ही पैसा किती मिळवला हे कोणी बघायला येत नाही, लक्षात घ्या. या राज्याचा जो तिजोरीचा एक वर्षाचं उत्पन्न होतं ते 16 कोटी रुपये त्यावेळेचं होतं. अहिल्यादेवींची तिजोरी किती मोठी होती, त्या किती मोठे राज्यकर्त्या होत्या हे कोणी बघितलं नाही. अहिल्यादेवींनी राजकारभार काय केला, त्यांनी दान धर्म किती केले. अहो, मरता समयी सुद्धा 12,000 ब्राह्मणांना जेवण घालून अहिल्यादेवींनी प्राण सोडलेले आहेत शेवटच्या क्षणी. जवळजवळ 30 वर्ष, 29 वर्ष त्यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली आणि 1795 मध्ये 17व्या वर्षी अहिल्यादेवींना त्या ठिकाणी वृद्धापकाळानं अतिशय थकल्या बागल्या होत्या. प्रचंड त्या धार्मिक असल्यामुळे उपास तपास करायच्या आणि त्यामुळे शरीर साथ देत नव्हतं आणि 17व्या वर्षी त्यांनी देह त्यागला. तुम्ही सांगा, तुमच्याकडे पैसा किती आहे घरात कोणी बघा येतं का? पण जर असा एखादा मुलगा जर आपला घडला, IPS अधिकारी होऊ शकला, समाजाचं नेतृत्व करू शकला, का नाही? दादा, खरं तर तुम्ही नगरसेवक आहात, तुम्ही या समाजाचं नेतृत्व करता आहात. अभिमानाची गोष्ट आहे. आपल्यातली मुलं पुढे गेली पाहिजेत. समाजानं त्यांना पाठीशी, त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहिलं पाहिजे. जर असे कार्यक्रम मुलं करत असतील तर त्यांना देणगी देताना किती द्यायचं, काय द्यायचं, हिशोब काय रे गेल्यावरच जाऊ दे. मुलं करतायत ना आपली, करू द्या, त्यांना पाठीशी घाला. तुम्ही सगळ्यांनी, मी खरं तर सांगतो, ही तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे. या मुलांना जर योग्य दिशा द्यायची असेल तर आपण पालक म्हणून मुलांना कुठं घेऊन जातोय, त्यांना काय शिकवतोय, तुम्हाला विचारांची शिदोरी काय देतोय, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही किती श्रीमंत आहात यापेक्षा तुम्ही आपल्या मुलाला किती संस्कार दिलेले आहेत, त्याच्याकडे किती संस्काराची शिदोरी आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. पुन्हा एकदा तरुणांना विनंती करतो, कोणत्याही व्यसनाच्या आहारी कृपया जाऊ नका. जर संगत करायची असेल तर चांगल्याची करा, पंगत ही साधू संतांची धरा. या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात. या ठिकाणी संत बाळूमामांचा पायी दिंडी सोहळा जातो, सप्ताहाचे कार्यक्रम होतात. आम्ही इंगळीतून जवळजवळ 100 लोक या सोहळ्यामध्ये सहभागी होतो. तुम्ही म्हणाल मग तुम्ही होता म्हणजे तुमच्या मुलांना तुम्ही काय शिकवलंय? वयाच्या 3ऱ्या वर्षी माझा आदर्श या बाळूमामांच्या दिंडीतनं चाललाय. लक्षात ठेवा, दोन्ही मुलं माळकरी आहेत, वारकरी आहेत. माझी बायको वारकरी. हे का सांगतोय? तुम्ही म्हणाल की हा फक्त स्टेजवरून सांगतोय का? अजिबात नाही. हे आम्ही स्वतः त्याचा अवलंब केलेला आहे, ते आम्ही आचरणात आणलेला आहे, म्हणून आम्ही तुम्हाला हे तेवढ्या अधिकारानं सांगतो आहोत. पुन्हा एकदा या समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून सुरू आहे. पुन्हा एकदा बबलू दादा असतील, दादा तुम्ही असाल, सौरभ असेल, किंवा ही सगळी मंडळी आहेत ज्यांची नावं मला माहित नाहीत, पण तुमच्या कार्यात खऱ्या अर्थानं तुम्ही मगाशी म्हणत होता की हा फक्त जेवणासाठी मंडप आहे का? खऱ्या अर्थानं हा विचार होणं गरजेचं आहे. जर तुम्ही जेवणासाठीच येत असाल तर खरंच म्हणजे मला थोडीशी लाज वाटते. मी जेवणासाठी येणार आणि माझ्या बाळूमामांच्या किंवा माझ्या अहिल्या देवींच्या कार्यक्रमासाठी मी येणार नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जे तुम्ही पेरणार आहे ते उगवणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला कुठं शाश्वत सुख मिळणार असेल, मनाचं समाधान मिळणार असेल, तुम्ही कितीही भौतिक गोष्टींचा भौतिक गोष्टींमधून सुख मिळवण्याचा प्रयत्न करा, ते किंचित असेल. पण जर तुम्ही बाळूमामांच्या विचारांचे पायी झालात, संत बाळूमामांच्या जर तुम्ही चरणावरती नतमस्तक झालात, अहिल्या देवींच्या जर याचा विचारांचा पायीक होण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणानं तुमचं आयुष्य सुंदर आणि सहज, अगदी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही, सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. इतकंच सांगतो. मला खरं तर पहिल्यांदा ही बोलण्याची संधी मिळाली. मी भारावून गेलो होतो, मलाही माहित नाही मी तयारी काय केली. कारण जे असतं ते सगळं त्या बाळूमामांची कृपा आहे की ठीक आहे, आपण 4 गोष्टी सांगू शकतो. मला भरपूर काय काय सांगायचं होतं, पण मी नेमकं काय सांगू शकलो माहिती नाही. पण अहिल्या देवी या राजमाता होत्या, राज्यमाता होत्या, पुण्यश्लोक होत्या. त्यांचं कर्तृत्व आभाळा इतकं मोठं आहे आणि म्हणून त्यांचा विसर कधी पडू देऊ नका, इतकीच तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय मातोश्रींच्या व चरणावरती नतमस्तक होतो. माझे संत थोर बाळूमामा, ज्यांनी आम्हा सर्वांना सांभाळलं, लेकरासारखं आम्हाला सांभाळलं, आमच्या पाठीशी असणाऱ्या बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी मला या संप्रदायामध्ये सांभाळून घेणारे आमचे दोंडीराम मुदाळे महाराज असतील, आदरणीय लिंगाप्पा मामा असतील, सगळेच या ठिकाणी आहेत. त्या सर्वांनी आम्हाला सांभाळलेलं आहे. त्या सर्वांना पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ही सेवा या ठिकाणी मी थांबवतो आणि एकदा फक्त विनंती करतो की आपण या निमित्तानं का होईना एकदा अहिल्या देवींचा नावाचा जय जयकार एकदा तरी करूया. सगळे तयार आहेत? यानंतर तुम्हाला भोजन आहेत. एकदा अहिल्या देवींच्या नावाचा जय जयकार करूया का?
करूया का नको? पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा. धन्यवाद. खूपच सुंदर असं राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्यावरती दिग्विजय महाराजांनी सांगितलं. खरोखरच समस्त धनगर समाज हुपरी यांच्या वतीने त्यांचं टाळ्याच्या कचऱ्यात त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण बघा, आपण कुठल्या धर्माचा आहोत, कुठल्या प्रांताचा आहोत हे महत्वाचं नाही आहे. अहिल्यादेवी होळकरांनी सर्वांसाठी केले आणि एवढा अभ्यास कमी वेळेत त्यांनी करून आपल्या समोर त्यांनी मांडला. खरोखरच महाराजांचं अभिनंदन आहे. या ठिकाणी वेळ तर खूप झाला आहे, जेवायचं तर आपल्या सगळ्यांना आहे. या ठिकाणी अजून एक संयोजकांच्या वतीने घोषणा करण्यात आलेली आहे. जे दिग्विजय महाराजांनी आपल्या समोर व्याख्यान दिलेलं आहे, राजमातांच्या वरती व्याख्यान दिलेलं आहे, त्यातले काही 10 प्रश्न त्यातले सर्वांनी ऐका, सगळ्यांसाठी आहे. ही एक स्पर्धा आहे उद्या संध्याकाळपर्यंत आणि ह्या स्पर्धेसाठी 1000 रुपये बक्षीस सुद्धा आहे. आपल्यासाठी 10 प्रश्न आजच्या व्याख्यानातले विचारले जातील. आज जे महाराजांनी व्याख्यान दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत व्हॉट्सअपद्वारे, आणि व्हॉट्सअपद्वारेच तुम्ही त्या उत्तर द्यायचे आहेत. बघू आज किती प्रामाणिकपणे कोण कोण व्याख्यान ऐकलेलं आहे. आणि दोबडोबर नाही, जे महाराजांनी प्रश्न विचारले आहेत तेच प्रश्न, महाराजांनी जे व्याख्यान दिले तेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत. 10 प्रश्न आहेत. त्या 10 प्रश्नाचे जे उत्तर बरोबर 10 प्रश्न येतील, उत्तर येतील, सगळ्यात जास्त उत्तर कोणाची बरोबर येतील त्याला संयोजकांनी 1001 रुपये बक्षीस आणि पारितोषिक देणार आहे. बघा उद्या संध्याकाळपर्यंत. ओके, धन्यवाद सगळ्यांचं. या ठिकाणी आपल्या समोर एक 2 मिनिटासाठी सौरभ महाराज या ठिकाणी बोलणार आहेत. त्यांचं मन म्हणजे 2 मिनिटं ऐकून घ्या फक्त. खरं तर आता वेळ झालेला आहे. तुम्हाला आता जेवणाचा वास येतोय हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय. पाठीमागे झोपलेले त्यांना उठवा जरा. झोपलेत काय बघा? नाही ना? मगाशी तुम्ही फक्त जीवन जाणार होता. काय करून जाणार होता? फक्त जीवन जाणार होता. इथं आल्यानंतर तुम्हाला काहीतरी नवीन विचार ऐकायला मिळाले की नाही? काहीतरी अहिल्यादेवींचा इतिहास ऐकायला मिळाले ना? याच्याकरताच हा अट्टहास केलाय. खरं तर संयोजकांच्या वतीनं तुमची माफी मागतो की तुम्हाला बोलवलं एक सांगून आणि इथं आल्यानंतर तुम्हाला इथं बसवलं. या एवढा वेळ तुमचा आम्ही इथे घेतला त्याच्यासाठी खरं तर संयोजकांच्या वतीनं आम्ही माफी मागतो. आणि या ठिकाणी जे व्याख्यान या ठिकाणी झालेलं आहे आमचे दिग्विजय दादा खोत, खरं तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा माणूस बघितलेला आहे की आपल्या बाळूमामाच्या दिंडीमध्ये एक 7-8 वर्षापूर्वी ते आले होते, पहिल्यांदाच आले होते. आणि पहिल्याच वर्षी आल्यानंतर त्यांना असं काही जाणवलं की त्यांनी पहिल्याच वर्षी माळ घातली. स्वतः पहिल्याच वर्षी माळ घातली आणि दुसऱ्या वर्षी लगेच त्यांच्या पत्नीनं माळ घातली, आमच्या वहिनीने माळ घातली. आता त्यांची पत्नी, त्यांची 2 मुलं आणि ते 4 जण वारकरी आहेत, मामांचे सेवेकरी आहेत, भक्त आहेत. म्हणून म्हटलं अशांनाच या ठिकाणी बोलवायचं, हे आमचा उदांत असा हेतू होता. खर तर अहिल्यादेवींचा इतिहास हा अतिशय प्रगाढ आहे, अतिशय प्रगाढ आहे. एक इंग्रज अधिकारी होऊन गेला, ऐका, लक्ष देऊन ऐका 2 मिनिटं. एक इंग्रज अधिकारी होऊन गेला, त्यानं जॉन माल्कम नावाचा, त्यानं त्याच्या माय मेमरीज इन सेंट्रल इंडिया या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की अहिल्यादेवी होळकर ह्या एवढ्या प्रचंड हुशार होत्या, एवढ्या प्रजाहित दक्ष होत्या की त्यांच्या हयातीमध्ये, त्यांच्या 29 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या राज्यावरती एकही थेट आक्रमण झालेलं नव्हतं. इतक्या आपल्या अहिल्यादेवी प्रचंड हुशार आणि सामर्थ्यशाली होत्या. तोच विचार आज आपण दादांच्या अनमोल अशा वाणीतून आपण आज ऐकलेला आहे. खर तर दादांचं कौतुक मी या ठिकाणी करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमाला वेळ दिला. त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि ही व्याख्यान सेवा या ठिकाणी संपली असं मी जाहीर करतो. आणि हा